बरेच शेतकरी विचारतायत की तुझं शिक्षण काय आहे, तू शेती का करतो. तर मित्रांनो, माझं BSc ॲग्रिकल्चर झालं 2019 साली. 2019चा मी पास आउट आहे. त्यानंतर मी असेच नवनवीन प्रयोग माझ्या शेतामध्ये करत होतो. मी आता 7 ते 8 महिन्यापूर्वी निर्णय घेतला की आपण एक यूट्यूब चॅनल काढूया आणि त्या चॅनल थ्रू सर्व शेतकऱ्यांना आपण थोड्या प्रमाणात आपल्याला जमेल ते गायडन्स करूयात. जे शेतकऱ्यांच्या आत्ता मार्केटमध्ये फसवणूक चालली की हे औषध मारा याने हे होईल, ही फसवणूक थांबवण्यासाठी आपण हा चॅनल काढला आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपण झेंडूची आणि इतर फळांची देखील माहिती आपल्या चॅनलवरती लवकरच टाकणार आहे. आपली झेंडू लागवड आहे, त्या पुढच्या आठवड्यात आपण चालू करतो त्याचं काम. त्याचे देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकेल, ते तुम्ही सर्वांनी बघायचे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर कशाबद्दल माहिती हवी असेल, पपईबद्दल, झेंडूबद्दल, सीताफळाबद्दल किंवा तुमच्या पेरूबद्दल. पेरू आपल्याकडं पिंक नाही आहे. आपण सरदारची मित्रांनो या ठिकाणी शेती करतो. सरदार पेरू, आपला छोटा पेरू जो येतो, त्या सरदारची मित्रांनो आपण या ठिकाणी शेती करतो. त्यासोबतच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला जी काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला कशावरती काही सोल्युशन हवे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावरती नक्कीच विचार करून त्याच्यावरती जे नियंत्रण आहे ते या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात. त्यासोबतच आपली पपई मित्रांनो पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात या ठिकाणी हार्वेस्टिंगला येईल अशी माझी अपेक्षा आहे. आता ऊन पडायला लागले. 25 तारखेपासून पुन्हा पाऊस सांगितलाय. आपल्याला पावसाळ्यात पपईची खूप काळजी घ्यावी लागते. पपईच्या खोडाजवळ पाणी साठून देऊ नका. त्यासोबतच पपईच्या रानामध्ये पाणी साठून देऊ नका. पाणी साठत असेल तर मित्रांनो मशीनच्या साह्याने, छोट्या रोटरच्या साह्याने आपण मध्ये पाठ करून ते पाणी आपल्या या पपईच्या बागेतनं बाहेर काढून द्यायचे, जेणेकरून पाणी साठून या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढणार नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.